जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. अगदी आपल्या हाताला व्हायब्रेशन्स जाणवल्या पाहिजेत. तीन गाठी मारायच्या तिसऱ्या वेळेला. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं. हात डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती बघायचंय श्रीमाताईंना. अगदी भक्तिपूर्वक श्रीमातांना पाहायचंय. श्रीमातांच्या डोळ्यामध्ये आणि आज्ञाचक्रामध्ये बघायचं. अगदी सहज बघायचं, त्राटक करायचं नाही. सहज मध्ये बघायचं. श्रीमातांच्या आज्ञाचक्रातून जे चैतन्य येते ते आपल्या आज्ञाचक्रामध्ये येते का बघायचं. तसं घेण्याचा प्रयत्न करायचा. एकसारखं चैतन्य आपण आज्ञाचक्रातून आपल्या आज्ञाचक्रामध्ये घ्यायचं. आपण अशी इच्छा करायची की श्रीमातांच्या आज्ञाचक्रातून चैतन्य येते ते आपल्या आज्ञाचक्रापर्यंत. अशी इच्छा करायची. सहज मध्ये बघायचंय. कुठलाही विचार न करता आपण ही क्रिया करायची आहे. आपल्या एकाग्रतेसाठी आणि आपलं आज्ञाचक्र जागृत व्हावं म्हणून आपण ही क्रिया करायची. त्यानंतर हळूहळू आपले डोळे बंद करायचे शिस्तीत. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून परम चैतन्य खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं. दीर्घ श्वसन करायचं. श्वास घ्यायचा शिस्तीत, शिस्तीत बाहेर सोडायचा नॅचरली. तिकडे लक्ष केंद्रित करायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा नाही. कुठलीही भीती आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायची नाही. पूर्णपणे निर्भय व्हायचं आहे आपल्याला.
आपली चक्र स्वच्छ झाली की आपण पूर्णपणे निरोगी होतो. त्यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही. चक्र आपण सोडवायचा प्रयत्न करायचा. त्या चक्राला व्हायब्रेशन्स देऊन आपण ती चक्र ठीक करू शकतो. डाव्या बाजूची चक्र लागत असेल तर कॅन्डल ट्रीटमेंट करू शकतो. उजव्या बाजूची लागत असतील तर हात ठेवून आपण ती ठीक ठेवू शकतो. सर्वात महत्वाचा मीठ पाण्याचा उपचार. जास्त त्रास वाटत असेल तर सकाळी 3 वेळा मीठ पाणी करायचं, संध्याकाळी 3 वेळा मीठ पाणी करायचं. गणेश अथर्व शीर्ष म्हणत ती पद्धत आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीनं आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत मीठ पाण्यामध्ये बसायचं आहे. कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही आणि जरी झाला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. लक्ष मात्र त्यावेळेला शस्त्रामध्ये ठेवावं लागतं. सहजयोगातली कुठलीही ट्रीटमेंट करत असताना लक्ष शस्त्राच्या वरती असावं, म्हणजे ती ट्रीटमेंट लागू होते आपल्याला. कॅन्डल ट्रीटमेंटची पण 30 तर आहे. ती घेत असताना पण आपण व्यवस्थित पद्धतीने घ्यायची आहे. एक कॅन्डलनं पण आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. आपण उद्या कॅन्डल ट्रीटमेंटचा एक प्रयोग करूया. म्हणजे डावी बाजू आपली कशी स्वच्छ करायची आणि ती कशा पद्धतीने स्वच्छ होते, स्वच्छ झालेलं पण आपल्या लक्षात येईल आणि ती कशी घ्यायची ते पण आपल्या लक्षात येईल. उद्या आपण कॅन्डल ट्रीटमेंट आणि ध्यान करायचं आहे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. त्यानंतर आपले दोन्ही हात पालथी जमिनीवरती ठेवायचे. अशी इच्छा करायची की ही भूमाता आपल्यातील सर्व त्रास बाधा शोषून घेते, अशी इच्छा करायची. त्यांना प्रार्थना करायची की श्री माताजी, आपण साक्षात श्री भूमाता आहात. कृपा करून आमच्यातील सर्व त्रास बाधा दोष आजार विकार या भूमी तत्वामध्ये शोषून घ्या. आपलं लक्ष ज्या ठिकाणी आपण हात ठेवतोय भूमीवरती तिकडे पाहिजे. म्हणजे भूमी तत्व ते शोषून घेते तिकडे लक्ष पाहिजे. काही वेळेला असं होतं की आपण फक्त हात ठेवतो आणि लक्ष भल तिकडे असतं आपलं. असं नको आहे. ज्या क्रिया आपण करतो त्या पूर्ण भक्तीने आणि पूर्ण श्रद्धेनं करायचं. म्हणजे ती क्रिया चालू आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. ते भूमी तत्व खेचून घेतंय इकडे लक्ष पाहिजे. म्हणजे या भूमी तत्वामध्ये चुंबक आहे, गणेश तत्व आहे. आणि ते गणेश तत्व समजण्यासाठी तेवढी सूक्ष्म बुद्धी पाहिजे आपल्याला, सूक्ष्मता पाहिजे. त्याशिवाय चुंबक शक्तीचं कार्य कळणार नाही आपल्याला. श्री गणेशाने समजून घ्यायचं म्हणजे पण कठीण आहे फार. परंतु आपल्या भक्तीनं आणि सूक्ष्म बुद्धीनं आपण त्यांना जाणून घेऊ शकतो. कुठलेही कार्य करत असताना चुंबक म्हणजे खेचलं जाणं जे आहे ते खेचणं हे महत्वाचं आहे. ते श्री गणेश तत्वातून प्राप्त होतं आपल्याला. म्हणून त्यांची जागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. मग हे कळतं आपण हात ठेवलेत तर भूमी आता खेचून घेते हे लक्षात येतं आपल्या. लक्ष तिकडे ठेवूया. श्री माताजी, आपण साक्षात श्री भूमी माता आहात. या भूमीतूनच आपला जन्म झालेला आहे आणि या भूमीमध्येच आपण जाणार आहोत. म्हणून लक्ष भूमी तत्वाकडे पाहिजे. ती आपली आई आहे. तिच्याकडे आपलं कायम लक्ष पाहिजे. चालताना देखील आपण खाली मान घालून पृथ्वीवरती लक्ष असावं आपलं. तशाच पद्धतीने चालायचं असतं. म्हणजे गणेश तत्व विकसित करण्याचा हा प्रकार आहे. ते त्याच्याने विकसित होतं आपलं गणेश तत्व. श्रीमातांच्यावरती लक्ष असणं, भूमी तत्वावरती लक्ष असणं, निसर्गावरती लक्ष असणं, की हे त्यामुळे आपल्यातील गणेश तत्व अधिक प्रबल होतं, जागृत होतं. म्हणून तिकडे लक्ष पाहिजे. आपण बाह्यात लक्ष देतो आणि आपलं चित्त वाया घालवतो आपण. आणि त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. आपण कुठेही अडकून बसतो. प्रपंच करत असताना देखील आपण त्यामध्ये अडकून जातो. तसं न होता आपण मूल तत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे.
मूलतत्व म्हणजे गणेश तत्व, बेसिक्स म्हटले त्याला. बेसिक्स जे आहेत ते आपल्यामध्ये जर असतील तर गणेश तत्व आपल्यामध्ये परफेक्ट जागृत होतं. तिकडं मूलतत्वाकडे लक्ष पाहिजे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील सर्व त्रास, बाधा, दोष, आजार, विकार या भूमी तत्वात शोषून घ्या. गणेशांचं पूजन करत असताना हेच लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपण त्याच्या अगदी जवळ आहोत. तर त्या पद्धतीनं आपलं चित्त असायला पाहिजे. चुंबकाकडे लक्ष पाहिजे. चुंबक म्हणजे श्री गणेश, मॅग्नेटिझम. आणि ते आकर्षण, ज्याला आकर्षण म्हणतो, गुरुत्वाकर्षण, ते चुंबक शक्तीतून येतं, गणेश तत्वातूनच येतं. तेच गुरुतत्वात पण आहे. ते सर्व शस्त्राच्या वरती पण आहे, खेचलं जातं ना वर, ती चुंबक शक्ती आहे. ते मोठं चुंबक आहे. महागणपती, महागणेश ब्रह्मांडात आहेत संपूर्ण, ते शोषून घेतात. ते सदाशिव. म्हणजे संपूर्ण खेचण्याची जी क्रिया आहे ती गणेश तत्वाशी संबंधित आहे. म्हणून लक्ष तिकडे पाहिजे, खेचण्याकडे. मग ज्ञान ही खेचून घेऊ शकतो आपण, पॉझिटिव्हिटी पण खेचून घेऊ शकतो. जे काही चांगलं आहे ते आपण खेचून घेता आलं पाहिजे आणि नकारात्मकतेला आपल्याला दूर ठेवता आलं पाहिजे. हे गणेश तत्वाचा संदेश आहे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देऊया. आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा, जिथं आपण पट्टा बांधतो तिथे. हे चक्र कॅन्डलनं पण सोडवता येतं, ते आपण उद्या करायचंय क्रिया. सध्या आपण हात ठेवूया. तर ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. मला पवित्र करा, निर्मळ करा, स्वच्छ करा. जे काय अशुद्ध आमच्यामध्ये गेलेलं आहे ते सर्व स्वच्छ करा. कळत न कळत काय होतं की आपल्या आतमध्ये ती बाधा जाऊन बसते आणि ती डाव्या स्वादिष्ठांमधून कार्य करत असते. तिथून ती कुठल्याही चक्रावरती हल्ला करते आणि परत लपून बसते लेफ्ट स्वादिष्ठांमध्ये. म्हणजे ते तिचं घर आहे. लेफ्ट स्वादिष्ठान हे बाधेचं राहायचं घर आहे. ते आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे. म्हणून म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्यातील गणेश तत्व जागृत करून कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. कारण हे गणेश तत्व इथून स्टार्ट होतं. लेफ्ट मूलाधार इथून सुरुवात होते. सगळं गणेश तत्वाशीच निगडीत आहे. सर्व चक्रावरती श्री गणेश आहेत. ब्रह्मांडात पण तेच आहेत. आदी आणि अंत तेच आहेत. फक्त आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. त्यानंतर आपला उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवायचा. लक्ष हृदयावरती केंद्रित करायचं आहे. आपलं हृदय सशक्त व्हावं, शुद्ध व्हावं. आपल्या हृदयातील सर्व दोष, आजार दूर व्हावेत म्हणून श्रीमाताने प्रार्थना करायची. ज्या सहयोग्यांना हृदयाचा त्रास होतो किंवा ते हृदयामध्ये भीती त्यांच्यामध्ये आहे किंवा जे आजारी आहेत
त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आपल्याला की श्रीमाताजी आपल्या परमकृपेमध्ये आम्हा सर्व सहजयोग्यांचे हृदय भक्कम करा. आम्हा सर्व सहजयोग्यांना निर्भय बनवा. आमच्यातील सर्व आजार दूर करा. पूर्ण भक्तीने प्रार्थना करायची. श्रीमाताजी कृपा करून आमचे हृदय चक्र स्वच्छ करा, शुद्ध करा. आमचे हृदय स्वच्छ करा, शुद्ध करा, पवित्र करा. आम्हा समस्त सहयोग्यांचे हृदय स्वच्छ करा. आमच्या हृदयामध्ये आपले प्रतिबिंब पडू द्या. आम्हाला खऱ्या अर्थाने सहजयोग समजू द्या. श्रीमाताजी आपण साक्षात श्री जगदंबा आहात. कृपा करून आम्हाला क्षमा करा व आमच्यामध्ये जागृत व्हा. निर्भयता देणारी देवी जगदंबा, तिचं ध्यान आपण कायम करायचं आपल्या हृदयामध्ये. कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटता उपयोगाची नाही आणि वाटणारही नाही. आपलं हृदय पूर्णपणे भक्कम करायचं, आपल्याला शुद्ध करायचं आहे, निर्मळ करायचं आहे. जे सहयोगी आजारी असतील त्या सर्व सहयोग्यांचं हृदय भक्कम होऊ द्या. त्यांचा आजार दूर होऊ द्या. हृदयापासून प्रार्थना श्रीमातांना. म्हणून आपल्या हृदयावरती आपण हात ठेवलाय की सगळ्यांचं हृदय स्वच्छ झालं, शुद्ध झालं, भक्कम झालं, निरोगी झालं तर आपलंही हृदय भक्कम होईल, निरोगी होईल. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे. डावा हात उजव्या हृदय चक्रावर ठेवायचा. अध्यात्माच्या भाषेत इथं फुफ्फुसाचं कार्य चालतं. ह्या चक्रावरती दोन्ही फुफ्फुस. श्रीमाताजी आपण साक्षात श्री सीताराम आहात. कृपा करून आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. श्रीमाताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. आपलं फुफ्फुस पूर्णपणे निरोगी व्हावं. आमच्या फुफ्फुसातील सर्व दोष, आजार, विकार दूर व्हावेत म्हणून श्रीमाताने प्रार्थना करायची. जे कोण आजारी सहयोगी असतील, ज्यांना फुफ्फुसाचा त्रास असेल, श्वसनाचा त्रास असेल, तो दूर व्हावा. समस्त सहयोग्यांचं फुफ्फुस तंदुरुस्त व्हावं, मजबूत व्हावं, निरोगी व्हावं म्हणून श्रीमाताने प्रार्थना करायची. श्रीमाताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. आम्हाला सहजयोगाच्या मर्यादेत ठेवा. हे फार महत्वाचं वाक्य आहे की आपण आपल्या मर्यादेत राहायचं. सहजयोगाच्या, श्रीमातांच्या. आपण आपली मर्यादा ओलांडायची नाही. जर आपण आपली मर्यादा ओलांडली तर आजाराला आपल्याला तोंड द्यावं लागेल. म्हणून सहजयोगाच्या मर्यादेत राहायचं, आईच्या मर्यादेत राहायचं आहे. तिच्या तत्वाचं पालन करायचं आहे. कर्तव्य आहे. जसं रामाने केलं तसं आई वडिलांच्यासाठी त्यांनी जे कर्तव्य केलं त्या पद्धतीचंच कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे सहजयोगामध्ये. त्याच्यामध्ये कसूर झाली तर ह्या चक्राला आपल्याला खराब व्हायला वेळ लागणार नाही.
म्हणजे कर्तव्य करायचं, भावनेत अडकायचं नाही आहे, कर्तव्य करत राहायचं आहे. म्हणजे हे चक्र आपलं व्यवस्थित होईल, आपलं फुफ्फुस व्यवस्थित राहतील. कारण हे वायू तत्वाशी संबंधित आहे. म्हणून हे चक्र आपण व्यवस्थित ठेवायचं सहजयोगामध्ये. केवळ श्रीमातांच्या रामाच्या स्वरूपाच्या फोटोवरती ध्यान करून कार्य होणार नाही, तर ते आपल्या राईट हार्ट वरती जागृत झाली पाहिजेत. आणि ते जागृत झाल्यावर त्यांची जी तत्व आहेत ती जागृत झाली तर त्याचा उपयोग आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. श्री माताजी कृपा करून आम्हाला निरोगी बनवा. आपली फुफ्फुस पूर्णपणे मजबूत होत आहे तिकडे लक्ष द्यायचं, त्याला चैतन्यमय करायचं आहे. आपली फुफ्फुस स्ट्रॉंग करायची आहेत. कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला होता उपयोगाचा नाही, म्हणून आपण त्या चक्रावरती जास्त विशेष काळजी घ्यायची, ठीक करायचं आहे. राग क्रोध दूर करायचा आपल्यापासून, षड्रिपूपासून आपण दूर राहायचं आहे. हेच रामाचं तत्व आहे. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात जो विशुद्धी चक्र आहे, उजव्या हाताचं विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते आपण मध्य विशुद्धी चक्रामध्ये दाबून धरायचं. थोडस आतल्या बाजूला थोडं दाबायचं. हे चक्र फार महत्वाचं आहे. विशुद्धी चक्राचं जे बोट आहे आपलं ते आपल्या खोबणीमध्ये दाबून ठेवायचं विशुद्धी चक्रावर. आणि फक्त शिस्तीत श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा बाहेर, एवढंच करायचं आहे. लक्ष ज्या ठिकाणी आपण विशुद्धी चक्रावरती बोट ठेवलंय तिकडे ठेवायचं. हे गाळणं आहे, हे स्वच्छ झालं पाहिजे. निरोगी होण्याचं हे गाळणं आहे. आपण निरोगी होणार असू तर आपलं हे चक्र भक्कम ठेवायचं. हे पण विशुद्धी चक्र, शुद्ध विशुद्ध. जे काय अशुद्ध आपल्यामध्ये जाणार आहे, डोळ्यातून आत जाणार आहे, नाकातून जाणार आहे, कानातून जाणार आहे, चित्तातून जाणार आहे, ते संपूर्ण विशुद्धीतून खाली जात असतं. म्हणून विशुद्धी चक्र जर जागृत असेल तर ते गाळणं येते, ते गाळून खाली आत चैतन्य जातं आणि जो काही गाळ आहे तो राहतो वर. म्हणून हे चक्र जागृत होणं आवश्यक आहे. जर आपण आजारी पडत असू तर पहिलं हे चक्र आपलं खराब होईल. म्हणून हे चक्र आपण व्यवस्थित ठेवायचं. विशुद्धी चक्र हे गाळणं एकदम व्यवस्थित ठेवायचं. त्यामुळे आपलं नाक, तोंड, कान ही जी पंचेंद्रिय आहेत ती व्यवस्थित राहतील आणि सर्व व्हायरस पासून पण आपल्याला मुक्ती मिळेल. म्हणून हे गाळणं जे आहे ते आपण शुद्ध ठेवायचं. घशा संबंधीचे जे आजार आहेत ते हे चक्र जर ठीक ठेवलं आपण तर सर्व आपले घशा संबंधीचे आजार दूर होतील. श्रीकृष्णाचं तत्व आहे. श्रीकृष्णांना लोणी आवडत होतं फार, म्हणून लोणी पण आपण गरम पाण्यामध्ये घालून पिला तरी पण हे चक्र व्यवस्थित राहतं. खोकल्यासाठी पण चांगला उपाय की विशुद्धी, ओवा, ओव्याची धुरी हे देखील चांगलं आहे. कापूर श्रीकृष्णासाठी हे महत्वाचं आहे. श्वास शिस्तीत आपण आत घेतोय, शिस्तीत बाहेर सोडतोय. थोडस प्रेशर विशुद्धी चक्रावरती आपण देतोय विशुद्धी चक्राच्या बोटाने, हे महत्वाचं आहे. ही योगातली एक क्रिया आहे की त्याच्यानं आपलं विशुद्धी चक्र भक्कम होईल. जे खवखवतं त्यापासून व्यवस्थित होईल ते. त्यानंतर दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे.
चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे सहयोगामध्ये. चित्त एकाग्र पाहिजे. काही करा, आपण पूजन करा, हवन करा, आणखी ट्रीटमेंट करा, ते करत असताना एकाग्र चित्तानं केला तर त्याचा लाभ होणार आहे, नाहीतर लाभ होत नाही. कितीही कॅन्डल करा, काही उपयोग होत नाही. चक्र साफ होत नाही. चक्र साफ झालं कळतच नाही आपल्याला. चित्त एकाग्र नसेल, आपल्या बोटावरती नसेल, कुठलं चक्र पकडले, ते किती स्वच्छ झालेलं आहे, किती प्रमाणात स्वच्छ झालेलं ते कळणारच नाही. किंवा निघून गेले तरी आम्ही ट्रीटमेंट घेतोय, त्याचा उपयोग नाही. म्हणून लक्ष असणं आवश्यक आहे. एकाग्रता. आता ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष एकाग्र करायचं आहे, चित्त एकाग्र करायचं. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा मागे पुढे गोल फिरून बघायचा आहे की टाळूतून आपल्याला चैतन्य जाणवतं का. भरपूर चैतन्य आपल्याला जाणवेल. वर हात खाली घेऊया. बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायची. जाणीवेत जायचं आता. जाणीव नेणीव. जाणीवीच्या पलीकडे नेणीव आहे. जसं जागृत निर्विचार समाधी अवस्था आणि त्यानंतर जागृत निर्विकल्प समाधी अवस्था, या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तर मग परमेश्वराशी भेट होते आपली. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया. हळूहळू आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर येते का बघायची. कुठलाही विचार नाही आपल्या डोक्यामध्ये. शरीर स्थिर ठेवले. जरी पाय आपले दुखले तरी थोडस हलवायचं. पुन्हा शस्त्रावरती लक्ष. कुठलाही विचार करायचा नाही. कुणी आजारी आहेत काय आहेत कुणाचाही विचार करायचा नाही. ते आता आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचंय सर्वांना. सर्वजण ठीक होतील. फक्त आपली भक्ती पाहिजे. फक्त चित्त गेलं तरी पण चैतन्य कार्य केलं पाहिजे. पण चित्त पॉवरफुल पाहिजे. नुसताच बंधन घालून आणि प्रार्थना करून होत नाही. आपली देखील तशी भक्ती पाहिजे. आणि ही व्यक्ती व्यवस्थित होणार आहे याचा आत्मविश्वास पाहिजे आपल्याला. तेव्हा कुठे त्याचा उपयोग होईल. तशी आपली भक्ती आणि साधना पाहिजे, तर त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला. म्हणून अगोदर शस्त्राच्या वरती आपण त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे ना. पॉवर येणार कुठून. हातामध्ये आणि पायामध्ये कुठं पॉवर आहे. ती शस्त्राच्या वरची जी शक्ती आहे तिथून आपल्याला पॉवर येणार आहे. पॉवर हाऊस तिकडे आहे. आणि तिथून ते पॉवर घेऊन मग आपण बंधन घातला, भक्ती केली, त्यांना चित्त घातलं तर कार्यान्वित होणार आहे ते. नाहीतर आपलं चित्त भरतीकडेच असेल आणि आपण प्रार्थना करतोय, बंधन देतोय, तर त्याचा उपयोग होत नाही. पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं शस्त्राच्या वरती राहून बंधन घातला तर ते इफेक्टिव्ह होईल. 100% इफेक्टिव्ह होईल. कार्यान्वित होईल चित्त. म्हणून महत्वाचं आहे शस्त्राच्या वर जोडलं जाणं फार महत्वाचं आहे. त्या परमशक्तीशी जोडलं गेलं पाहिजे. लक्ष पूर्णपणे शस्त्राच्या वरती. अगदी थंड चैतन्य लहरी आपल्या टाळूतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने गेल्या पाहिजेत, खेचल्या गेल्या पाहिजेत. त्या एक 10 ते 12 मिनिटं आपण त्या अवस्थेमध्ये बसायचं आहे. कुठलाही विचार न करता लक्ष शस्त्राच्या वरती चैतन्यात न्हावून निघायचं आहे. शस्त्राच्या वर आकाश तत्व 10 ते 12 मिनिट. सहयोगियों के लिए हर क्षण एक नया साल है, क्योंकि वो वर्तमान में रहता है, न तो वो भविष्य में रह रहा है और न ही वो बीते हुए भूतकाल में।
क्षण उसके लिए एक नया साल है, एक नई उमंग है, एक नई लहर है। जैसे कि समुद्र पे तैरते हुए हर क्षण कोई समुद्र के प्यार से उछाला जाए, उसी प्रकार हर एक सहयोगी को आनंद, प्रेम, शांति का आह्लाद मिलते रहता है। बस बात यह है कि क्या हम तैरना सीख गए हैं या सहयोग में जिसने तैरना सीख लिया वो आनंद में ही तैरता है, आनंद के सागर में तैरता है। सहयोग में अगर कोई दोष है या त्रुटि हो, इतना ही है कि पार होने के बाद बनना पड़ता है। बगैर बने सहयोग हाथ नहीं। माने आपको पानी में उतार दिया, लेकिन तैराक भी बना करके भी आपको सीखना होगा कि आप दूसरों को कैसे तैरा सकते हैं, दूसरों को कैसे बचा सकते हैं, दूसरों को तैरना कैसे सिखा सकते हैं। तो आपको पूरी तरह से बनना पड़ेगा। यही अगर एक त्रुटि है सहयोग में है, लेकिन वो अनेक त्रुटियों को भरता है। इससे पहले गुरु लोग आपकी शांति और आनंद की व्यवस्था नहीं करते। पहले तो वो आपसे मेहनत, सफाई करा, मन की शांति से पहले मन की शुद्धता, शारीरिक सुख से पहले शरीर को काफी तकलीफ दो। बहुत तपस्या के बाद लोग परमात्मा को पा सकते थे और इस चैतन्य को जो आपने सहज में पाया उसे जान सकते। लेकिन माँ की व्यवस्था और है, पहले चैतन्य को पालो, जान लो कि परमात्मा है, उस पर विश्वास करो जो अंधविश्वास नहीं, सत्य के पे। और अब थोड़ी सी मेहनत से भी बहुत बड़ा काम हो सकता। जैसे कि किसी को पहले सिखाया जाए कि देखो पानी से डरना नहीं, एक जगह पहले तुम अपने को जमीन पे तैर के वहीं पे हाथ मारो हो जाए, और काफी उनसे मेहनत की जाए और फिर धीरे धीरे पानी में लाया जाए। जैसे पानी देखा फिर भाग गए। और एक होता है कि पानी में ढकेल दो, सिखाते रहे सागर को ढकेल दिए। अब इसका मजा उठाना है, थोड़ा सा कष्ट उठाना पड़ेगा, और वो कष्ट ऐसा है कि आपको बनना होगा, बने बगैर। सहयोगी उसे कहना चाहिए जिसमें पूरा समाधान, जिसने पा लिया, जिसकी शुद्धता पूरी, क्योंकि कुंडलिनी शुद्ध इच्छा शक्ति, जिसकी शुद्ध इच्छा शक्ति पूरी हो गई, जिसने शुद्ध इच्छा शक्ति ने दी, पूरी तरह से अपना चमत्कार दिखा दिया, फिर कोई इच्छा ही नहीं रह गई। जो आदमी पूरी तरह से समाधानी हो गया वो असल में सहयोगी। कोई सा भी असमाधान बचा है, इसका मतलब है अभी तक कुंडलिनी का जागरण ठीक से नहीं हुआ, अभी तक आप पूरी तरह से सहयोगी बने। बड़ी आश्चर्य की बात है कि बगैर सहयोगी बने हुए भी आशीर्वाद आते ही रहते हैं, चमत्कार होते ही रहते हैं, लाभ होते ही रहते हैं। आप जानते थे कि हम चल रहे हैं, ठीक हो रहा है, मामला बन रहा है और हम अग्रसर हो रहे हैं। लेकिन सहयोगी का सबसे बड़ा आशीर्वाद यह है कि उसमें देने की क्षमता आ जाती, वो देता है। और देता ही नहीं है, उस देने का जो आनंद है, जो कि बहुत ही अनूठा आनंद है, उसे वो भोगता है। वो आनंद आप किसी संसारिक चीजों से कभी पा ही नहीं सकते, और सारे जितनी ब्लेसिंग्स वैसे इनसे किसी से आप पा नहीं सकते। सबसे बड़ी ब्लेसिंग है कि आपकी अपनी गुरु शक्ति बढ़ जाए और आप में एक क्षमता आ जाए कि आप दूसरों को दे सके। ये जिस दिन क्षमता आप में आ गई, बस फिर समझ लीजिए माँ का काम तो पूरा हो गया, बाप का काम है। ऐसी अब तक दशाएं आती, तब तक मेहनत करनी होगी और बनना।
एक सहयोगी दृष्टि है, जिसे एक माँ के रूप में मैं कहती हूँ कि मैं पूरी कोशिश करती हूँ कि अपनी तरफ से कोई कमी न रह जाए। बहुत कुछ करती हूँ कि अपनी तरफ से ऐसा न रह जाए कि मेरी किसी बात की वजह से मेरे बच्चों में कमी रह जाए। लेकिन आपकी भी तपस्या जरूरी है, उसके बगैर काम नहीं हो। पर जो तपस्या का स्वरूप उग्र है या संतप्त है, ऐसा नहीं, शांत तपस्या है। इसमें कोई कठिन तपस्या नहीं, कोई मेहनत की तपस्या। तो पहली तो चीज सहयोगियों को ऊपरी करना सीखना चाहिए, सबसे बड़ी। जैसे मैं किसी के लिए शिकायत सुनती हूँ कि ये सहयोगी, आप तो कहते सहयोग बड़ी अच्छी चीज, अपनी माँ को ट्रीट करते हैं, उनकी बीवी की बात चलती है, वो अपने बहन को पीटते हैं, अपने बीवी को मारते हैं, कोई है अपने पति का ध्यान नहीं करते, बच्चों की तरफ ध्यान नहीं है। सहयोग में ये तो अनायास ही हो जाना चाहिए, अनायास सब घटित होता है। अगर ये नहीं हुआ तो सहयोग क्या बना? जब आप वृक्ष हो गए, वृक्ष की छाया में जो बैठे हैं, उस पर तो कोई सी भी आफत नहीं आ सकती ना, वृक्ष सारे आफत। आपकी छाया में जितने लोग हैं, उनसे आपके संबंध बहुत ही प्रेम और निकटतम होने चाहिए। जो कह रही हूँ सब आपको अलग अलग आप ही कह रही हूँ, किसी और के लिए नहीं कह रही, ये समझ के सुनिएगा बात। बहुत से लोग हैं, जैसे मैं कहती हूँ तो दूसरे का सोचते हैं कि माता जी उनके बारे में नहीं है। तो अपनी ओर ये देना चाहिए कि माँ हम सबको अलग अलग प्यार करती है, हर एक के बारे में जानती है अलग अलग, उसी प्रकार हमको भी हर एक के बारे में अलग अलग जानना है। जब हम अपने घर वालों को नहीं प्यार कर पाएंगे तो हम बाहर वालों को नहीं कर सकते। घर वालों की जरूरतें मानते हैं, बहुत से लोग पार भी नहीं होते, उनमें त्रुटियां होंगी, लेकिन उनकी जो जरूरतें हैं उसे करें। पार की भी बात वो तभी मान जब आप में कोई अंतर देखें। अगर आप डंडा लेके गए तो पार क्यों नहीं होते और तुम सहयोग में क्यों नहीं आते, तो कोई नहीं सहयोग। उल्टे ये तरीका सहयोग का नहीं है। सहयोग का तरीका है कि अपने पहले आदर्श से, अपने स्वयं व्यक्तित्व से दूसरों को प्रभावित। जब दूसरा प्रभावित हो जाएगा तो धीरे धीरे उसे सोच में लाओ। कोई ठेल ठाल के आप ले भी आए, समझ लीजिए डकेते हो, वहां से ले आए, किसको बिठा दिए, क्या वो पार हो जाए? या पूर्ण स्वतंत्रता में उसे आना होता है। आज कल ठीक हो जाए। तो ये ख्याल रखना चाहिए कि जब हम बन रहे हैं तो हमारे साथ अनेक बन रहे हैं, और वो जो अनेक है उनकी दृष्टि हमारे ऊपर, हम कैसे बन रहे हैं ये बहुत जरूरी है। और इसमें ये बात नहीं, समझ लीजिए आपके कोई गुरु हो, रियलाइज होती हो, तो वो बेचारे अपनी ही मेहनत से जो कुछ करना है करते हैं, आपसे नहीं कहेंगे कि आप भी कुछ बनिए, कहेंगे ये तो बेकार है ही, चलो बस हमको गुरु मान लिया, इसी में तरह समझो, अगले जन्म देखा जाए। लेकिन माँ ने जरा बड़ा काम निकाला है, वो चाहती कि हर एक को गुरु बनाना, जरा कठिन काम, और नहीं भी है। आप जानते हैं कि आप लोग सब कर रहे हैं, धीरे धीरे सब घटते जा रहे हैं, बनते जा रहे हैं। इसलिए जिस वक्त आप बन रहे हैं, आप दूसरों का ख्याल बहुत करें। आपके अड़ोसी पड़ोसी सब लोग, सबको आप क्या माफ कर देते? क्या आपने सबको क्षमा कर दी? क्षमा करना बहुत सीखना है। बहुत बार कहा है कि क्षमा जो है ये सबसे बड़ा साधन और सबसे बड़ा आयुध हमारे पास में, और इस बड़े आयुध को हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे, उसका उपयोग नहीं करेंगे, तो हमारे पास और कोई इस कलयुग में और साधन नहीं जुड़ पाएगा। क्षमा का साधन करके, क्षमा की दृष्टि से लोगों की ओर, क्षमा से ही शांति आती है। जिसमें क्षमा नहीं आएगी उससे शांति नहीं मिलती। पहले तो आप सबको क्षमा करें और फिर अपने को भी क्षमा करें। दोनों चीजें जब आप कर पाएंगे तभी आप देखिएगा कि आपके अंदर स्वयं शांति आएगी, आज्ञा चक्र खुल जाएगा, तो शांति के द्वार खुल जाएगा। और बच्चों को बाहर खुले पेट से बेटा बैठ जाओ।
दूसरी बात जो मेरे सामने हमेशा रहती है और मैं आपसे कहती भी हूँ कि इस बनने में आपकी मेहनत जो है उसमें एक तरह का डिसिप्लिन आना पड़ेगा। बहुत से लोग माँ मुझे टाइम नहीं मिलता, और फिर आप कहिएगा कि माँ देखो मुझे ये तकलीफ थी और ये मेरी तकलीफ ठीक नहीं हुई, मैं भी कह सकती हूँ कि कोई टाइम नहीं था। चाहे मैं आपसे मिलूं या ना मिलूं, आपके लिए मेरे पास हमेशा टाइम रहता है। मेरा काम 24 घंटे, आपको सिर्फ अपना ही काम करने का है। इसके लिए आपको टाइम और डिसिप्लिन जरूर जोड़ना। ये शरीर को डिसिप्लिन के बगैर ये वैसी मोटर कार हो जाएगी जो सबको रौंदते चलेगी और न जाने किस गड्ढे में जाके गिर जाए। इसको डिसिप्लिन करने की बहुत आसान तरीका है। पहले अपने की ओर देखें कि इसके अंदर दो शक्तियां जो चल रही है, एक तो इच्छा शक्ति और दूसरी कार्य शक्ति। इच्छा शक्ति जो है उसमें होना चाहिए, एक ही इच्छा होना चाहिए, शुद्ध इच्छा। शुद्ध इच्छा क्या है कि आत्माकार हम हो जाए, आत्मा से एकाकार, ये शुद्ध इच्छा है। बाकी सब इच्छाएं आप छोड़ दीजिए इस वक्त, एक क्षण के लिए तो छोड़ी, और कुछ नहीं वहां से मांगना, बस आत्मा से एकाकार है। एक ही शुद्ध इच्छा को मांगे, बाकी सब छोड़िए। ये होना है, ये चाहिए, वो चाहिए, घर चाहिए, मकान चाहिए, सब चीज छोड़ दीजिए। इस वक्त ये अपने मन में विचार करें कि एक शुद्ध इच्छा है कि परमात्मा से एकाकार होना है, हमें आत्मा से एकाकार होना, और हमें कोई इच्छा नहीं, इसी वक्त सब आपको चाहिए। और दूसरी क्रिया शक्ति में ये होना चाहिए कि जो भी हो सहज हमसे हो। सहज का मतलब लोग सोचते हैं कि हम बैठे रहे और हमारे गोद में चीज आ जाए, ये बड़ी गलत भावना, बड़ी गलत भावना हमारे अंदर सहज के बारे में है कि हम बैठे रहे और हमें सब चीज। आपने देखा कि बी है, इसको जब हम माँ के इस पृथ्वी में छोड़ते हैं उसके उदर में, तो दिखने को तो वो सहज ही स्पर्श करता है, लेकिन क्या वो सहज है? आपने उसकी मेहनत देखी, बेचारे छोटे से एक उसके अंकुर की, जो कि उस धरती को फोड़ कर निकल आता है। आपने उस छोटे से मूल मेहनत देखी, इसका एक छोटा सा सेल किनारे में होता है, आखिरी होता है, जो इतनी मेहनत से अपने को अंदर गाड़ता है। अब उसकी शुद्ध इच्छा क्या है कि पेड़ को मैं गाड़ दूं जैसा, उसकी और कोई इच्छा आपने देखी? उसमें सिर्फ एक ही विचार होता है, किसी तरह से मैं जमीन के अंदर ऐसी जगह पहुंच जाऊं जहां से पानी या स्रोत को पहुंचा और वहां से पानी खींच करके मैं इस पेड़ को दे सकूं। और वो कुछ नहीं सोचता, इतनी मैं पत्थरों से लड़ता है, मिट्टी से लड़ता है, कोई उसे रौंदता है, कभी कुछ करता है, सब चीज से गुजरता हुआ धीरे धीरे बड़े विजडम के साथ अपना चलते जाता है। कोई पेड़ आया, कुछ आया बीच में तो उसके गोल घूम जाएगा, उसकी जड़ें आएंगी तो उसके गोल घूम जाएगा, और कहीं घर में पत्थर होगा तो उसके भी गोल घूम के और अपना मार्ग बना। उसी तरह एक सहयोगी को बहुत सूझबूझ के साथ चलना चाहिए, समझदारी अपने ऊपर जिम्मेदारी के तौर पर। हम समझदार लोग, हमारे अंदर समझदारी जो है ये हमारा एक रीत है, हमारा एक ध्येय है। समझदारी जो है उसको हम अपने ऊपर, जैसे कोई आदमी शान से तिलक लगाता है, ऐसे समझदारी का हमने तिलक लगाया और हम समझदार। समझदारी का मतलब है जो आदमी समझदार होता है वो टैंट्रम में नहीं जाता, बिगड़ता नहीं, छोटी छोटी चीजों के लिए फिसलता नहीं है और कहता नहीं कि ये चीज ठीक नहीं है, वो चीज ठीक नहीं। समझदारी बड़प्पन की निशानी, मैच्योरिटी की निशानी। सहयोग में जो आदमी मैच्योर नहीं हो सकता वो सहयोग के लायक नहीं है, सहयोग के लायक नहीं। आपको मैच्योर होना पड़ता है और समझदार। दिखने में चीज जितनी कठिन है उतनी नहीं। हमने छोटे छोटे बच्चों को भी देखा है सहयोग में बड़े समझदार और हर चीज को बड़ी समझदार से समझते। उसी तरह से आप में ये समझदारी का तिलक लग गया है कि
आप सहयोगी है और समझिए, और इसमें आपकी माँ की शान की बात है। जो ना समझ है उनके लिए लोग यही कहेंगे कि इनकी माँ ने कोई इनको शिक्षा नहीं दी, बिल्कुल बेकार। कहने को तो आदिशक्ति है, और कुछ बच्चे देखो तो बिल्कुल बेकार। इस समझदारी को लेते हुए आपको अपनी ओर देखना चाहिए कि हमारे ऊपर इसका उत्तरदायित्व है, जिम्मेदारी है कि हम संसार के सामने एक समझदार इंसान बने। आज नया साल के इस शुभ अवसर पे मैं आपसे बात कहना चाहती हूँ कि अब सहयोग में हम लोगों को बहुत मैच्योर नए लोग आए, बड़ी खुशी की बात। उनके आगे जो पुराने सहयोगी हैं उनकी समझदारी आए हैं, अभी पार नहीं। कुछ है, किसी में थोड़े वाइब्रेशन आ रहे, किसी में नहीं आ रहे, कुछ कमी है, किसी में कुछ प्रॉब्लम है, कोई एक से ज्यादा पार हो गया है तो वो अपने को समझ बैठा है कि मैं बहुत बड़ा आदमी। सब तरह की गलतियां, आपने भी ये गलतियां करी है, उसको भूलना है। ये उनके प्रति एक तरह का बड़प्पन का मतलब नहीं कि नखरे करना या अपने को दिखाना कि वो बड़े आदमी। बड़प्पन का मतलब है एक तरह की पैटर्न फीलिंग, पितृत्व की फीलिंग, मातृत्व की फीलिंग। इससे उनके और देखना, उनके प्रति प्रेम, जो कि माँ का प्रेम है, उसी तरह का। अगर हम ये सोचते कि दुनिया के लोग जो है वो बेकार है, कुछ काम होता कैसे हो जाए, या अगर हम अपने से किसी को तौलते बैठे रहते तो हम तो बिल्कुल अकेले हैं दुनिया, किसे तौले अपने को। लेकिन वो सवाल ही नहीं उठता। यहाँ तो ये है कि कितनों के अपने आंचल में भर ले। अभी हमारा वजन ही कम हो रहा है, इस आंचल में इसको भर ले, किसे किसे रखे, यही एक फिक्र लगी रहे। इसी प्रकार आपकी भी दृष्टि में वो समझदारी का प्यार हो। उसमें ये नहीं कि आप लोगों को कहे कि कोई आप बहुत बड़े अप्रूपा है, लेकिन एक अत्यंत सरल सहज प्रेम भाव अपने अंदर रखना चाहिए। और उस सहज सरल प्रेम भाव में पितृत्व की भावना, एक समझदारी की भावना रखनी चाहिए। मैं तो आप पे बहुत विश्वास रखती हूँ, बहुत विश्वास रखती, किसी भी भाव, चाहे वो पैसे की बात हो चाहे समझदारी। मैं भी सोचती हूँ मेरे बच्चे कभी ना समझ नहीं हो सकते, कभी कभी होते हैं, लेकिन विश्वास मेरा पूरा है कि आप लोग बहुत समझदार, बहुत ऊंचे किस्म का। अब देखिए अपने देश में भी कितनी हालात खराब, न ढूंढे से भी कायदे का एक आदमी। अब सहयोग में आने के बाद अगर आप अपने हालात ठीक नहीं करेंगे तो जैसे करोड़ों इसमें पड़े वैसे ही आप वे विशेष करो। आपको एक विशेष रूप से होना है। अब बहुत से लोग ये कहेंगे कि माँ देखोगे आजकल का बेईमानी नहीं करो तो पेट नहीं भरता। आप छोड़ के परमात्मा के साम्राज्य में कोई भूखा नहीं कर सकता। योगक्षेम वहाम्यम, योगक्षेम वहाम्यम, इससे कहेंगे योगक्षेम वहाम। योग होने के बाद क्षेम की जिम्मेदारी हमारी है। संपूर्ण आकाश तत्वामध्ये आपण चैतन्य सोडायचं आहे. शस्त्रार मधून आलेलं चैतन्य आकाश तत्वामध्ये चहूबाजूने आपण विखुरायचंय. ते अशी इच्छा करायची की संपूर्ण आकाश तत्व व्हायब्रेटेड करायचं, चैतन्यमय.
चहू बाजूनी पसरवायचं चैतन्य. आपण जिथं बसलोय तिथं देखील आजूबाजूला मागे सगळीकडे चैतन्य पसरवायचं आहे. ते आकाश तत्वापासून खालीपर्यंत पृथ्वी तत्वापर्यंत संपूर्ण चैतन्य. अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा, विल पॉवर, आत्मिक शक्ती, आपली आत्मबल, त्याच्याने आपण ते चैतन्य पसरवायचं. त्या चैतन्याच्या सागरामध्ये आपण बसलोय. सगळीकडे चैतन्य आहे, फक्त आपलं चित्त जायला पाहिजे तिथे. त्यातील गणेश तत्व जागृत झालं पाहिजे. जे चैतन्य पसरते त्याच्यातील गणेश तत्व ते जागृत करायचं. आपल्या हाताच्या बोटावरती पण बघायचं ते चैतन्य. सगळीकडे आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी. तशी अनुभूती. चैतन्याचा महासागर आहे तो. आकाश तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत जिथपर्यंत आपली चित्त जाईल तिथपर्यंत चैतन्य आपल्याला जाणवेल. सूक्ष्म, अगदी सूक्ष्म झाल्यावर होतं. त्यानंतर हळूहळू आपण परत सहस्त्रारच्या वर यायचं. आणि शिस्तीत आपले डोळे उघडायचे. आता शिस्तीत उघडायचे. श्रीमातेनं बघायचं. बघायचंय श्रीमातेनं. लक्ष सहस्त्रारच्या वर आणि आजूबाजूला पसरलेल्या परम चैतन्याकडे लक्ष द्यायचं, डोळे उघडे ठेवून. आपल्या बाजूला नकारात्मकता नसून पॉझिटिव्हिटी आहे, चैतन्यमय वातावरण आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि निगेटिव्हिटी असेल तरी देखील आपल्या चित्तामुळे ती निघून जाईल आजूबाजूला. निगेटिव्हिटी दूर करायचा हा एक चांगला उपाय आहे की आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी चित्तानं फक्त त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आपल्या चहूबाजूनी. चैतन्य पसरले की निगेटिव्हिटी आपोआप निघून जाते आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर चैतन्यमय होऊन जातो, व्हायब्रेटेड होऊन जातो. कुठलाही व्हायरस किंवा कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होऊन जाते आपोआपच, तुमच्या जवळ येत नाही ती. तसा अभ्यास, तशी तपश्चर्या करून ती करायचं. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवून या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. या चैतन्याच्या सागरात बसूनच आपण बंधन घेतोय, अशी इच्छा. हे सगळे चैतन्य आहे, आतमध्ये बाहेर मध्ये संपूर्ण चैतन्य आहे. सर्वांभूती चैतन्य परमात्मा आहे. ही अनुभूती यायला पाहिजे आपल्याला. जसे गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले तशी सर्वांभूती परमात्मा. जे जे भेटी भूत ते ते मानी भगवंत म्हटलेलं तुकारामाने. तसा प्रकार आहे हा. कवच घेताना पण शिस्तीत. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे शिस्तीत कवच घ्यायचं.
आता उद्या आपण ध्यानाला बसताना, उद्या आपण 10चं ज्यावेळेस ध्यान घेतो त्यावेळेला एक फक्त कॅन्डल घ्यायचे, एक कॅन्डल फक्त पेटवून आपण ठेवायचे किंवा जवळ ठेवायचे आणि ती कशा प्रकारे आपण कॅन्डल ट्रीटमेंट करायचे ते आपण कलेक्टिव्हिटी मध्ये करायचे. म्हणजे डावी बाजू पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईल. जो काही त्रास सहजोगाने आज व्हायला लागलेला आहे लेफ्ट साईडचा, तो पूर्णपणे निघून जावा. सगळ्यांची प्रकृती चांगली राहावी, सगळ्यांना ध्यानाचा आनंद मिळावा, हा त्यातून उद्देश आहे. जी ट्रीटमेंट आपण करणार आहे ती सर्व साधकांच्यासाठी आहे. सर्व सहजोग्यांना शांतता वाटावी, निरोगीपण यावं यासाठी करायचे आहे. एक फक्त कॅन्डल ट्रीटमेंट घेऊन बसायचंय. उद्याला फक्त एकच कॅन्डल घेऊन आपण बसायचंय. जय श्री माताजी.